SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी 10th स्टँडर्ड CBSE बोर्डमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी स्पेशल मराठी ग्रामरची व्हिडिओ घेऊन आले आहे। या व्हिडिओमध्ये आपण लिंग हा टॉपिक पाहणार आहोत। लिंगाचे 3 प्रकार आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग। पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग असं म्हणतात आणि स्त्री जातीचा बोध होतो त्याला आपण स्त्रीलिंग असं म्हणतो। म्हणजे उदाहरणार्थ पहा, तो मुलगा, तो पुरुष, तो वाघ या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी तो असा शब्द वापरतो आणि मग तो शब्द म्हणतो। म्हणजेच तो जेव्हा येतो तेव्हा पुल्लिंग हा शब्द तयार होतो आणि त्या उलट स्त्री जातीचा बोध होतो त्यावेळेला स्त्रीलिंग शब्द तयार होतो। म्हणजे पहा, उदाहरणार्थ ती मुलगी, ती स्त्री, ती वाघीण, ती काकी, आपण या सगळ्या शब्दांमध्ये आधी ती असं लावलं आहे, त्यामुळे जिथे जिथे ती हा शब्द आधी येणार तो स्त्रीलिंग शब्द असतो। आणि ज्या शब्दावरून पुरुष आणि स्त्री यापैकी कोणत्याच जातीचा बोध होत नाही त्या शब्दाला आपण नपुसकलिंग असे शब्द म्हणतो। उदाहरणार्थ पहा, झाड, पुस्तक आणि फूल, यामध्ये ते झाड, ते पुस्तक, ते फूल असं आपण म्हणतो। म्हणजे आपण ते हा शब्द लावतो, याचाच अर्थ झाड, पुस्तक आणि फूल हे नपुसकलिंग आहे, कारण नपुसकलिंगाच्या आधी आपण ते हा शब्द लावत आहे। तो जेव्हा लावतो तेव्हा पुल्लिंग हा शब्द तयार होतो, ती जेव्हा लावतो तेव्हा स्त्रीलिंग हा शब्द होतो आणि ते जेव्हा लावतो तेव्हा नपुसकलिंग हा शब्द तयार होतो। पुल्लिंगी शब्द यामध्ये तो वापरला जातो। इथे काही उदाहरणे आपण पाहू। मुलगा, कुत्रा, घोडा, बैल, रेडा, तो आंबा, तो चंद्र, तो भात, तो अंगठा, तो बगीचा, हे सगळे पुल्लिंगी शब्द आहेत। तुम्हाला पुल्लिंगी शब्द ओळखायला येतात किंवा पुल्लिंग करायला देखील येतं, त्यामुळे हे सगळे शब्द तुम्ही पाहायचे आहेत। आता या ठिकाणी अजून काही आपण उदाहरणं पाहूया पुल्लिंगी शब्दाची। वृक्ष, देश, फळा, कागद, समुद्र, आपण तो वृक्ष असं म्हणतो, त्यानंतर आपण तो देश असं म्हणतो, तो फळा, तो कागद, त्यामुळे या ठिकाणी पुल्लिंग या शब्दांना म्हटलं जातं। सगळीकडे पहा तो वापरला आहे, तोने सुरुवात केली आहे, त्यामुळे पुल्लिंग। ज्या ठिकाणी ती वापरले जाते त्या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द तयार होतो। ती पपई, ती चांदणी, ती भाजी, ती करंगळी, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल सगळीकडे पहा तीने सुरुवात केली आहे, म्हणजे ती जेव्हा वापरेल तेव्हा स्त्रीलिंगी शब्द तयार होतो। इथे काही उदाहरणे दिली आहेत। बाग, फांदी, मातृभूमी, शाळा, वही, लाट, हे सगळे शब्द तीने सुरुवात करून होतात, त्यामुळे हे सगळे शब्द स्त्रीलिंगी आहेत। ती बाग, ती फांदी, ती मातृभूमी, ती सावली, ती दरी, ती मेणबत्ती, ती आजी, बघा हे सगळे शब्द जे आहेत ते तीने सुरुवात करून होतात, त्यामुळे याला आपण स्त्रीलिंगी शब्द असे म्हणतो। तोने सुरुवात केली तर पुल्लिंग, तीने सुरुवात केली तर स्त्रीलिंग, हे आपण अगदी लक्षातच ठेवायचं आहे। स्त्रीलिंगाची काही आपण आता उदाहरणं पाहूया। तरुणी, देवी, बालिका, गाय, राणी, म्हैस, हत्तीन, आई, मांजर, शेळी, नर्तिका, म्हातारी, बहीण, बघा ही सगळी फिमेल स्त्री कॅटेगरीमधली जे शब्द आहेत या सगळीकडे आपण ती हा शब्द वापरला म्हणजे ते स्त्रीलिंग आहे। ज्या ठिकाणी आपण ती किंवा तो या दोन्हीपासून सुरुवात न करता तेने सुरुवात करतो त्याला आपण नपुसकलिंग असे म्हणतो। नपुसकलिंगाची काही उदाहरणे पहा। ते केळे, ते चांदणे, ते वरण, ते बोट, ते फळ, ते राष्ट्र, ते पुस्तक, ते अक्षर, ते पाणी, अशी सगळी नपुसकलिंगाची उदाहरणे आहेत। म्हणजे सगळीकडे आपण ते या शब्दांनी सुरुवात केली आहे, त्यामुळे ते नपुसकलिंग आहे। ठिकाण, तेज, वासरू, पुस्तक, आकाश, पाखरू, शिंगरू, पिल्लू, रेडकू, या सगळ्या शब्दांना तेने सुरुवात करून आपण लावले आहे, म्हणजे ते नपुसकलिंग आहे। आता तुम्हाला असा देखील प्रश्न येतो, पुल्लिंगाचं स्त्रीलिंगी करा। आजी, आजोबा, उंट, सांडणी, कवी, कवयित्री, कुत्रा, कुत्री, कोळी, कोळीण, गृहस्थ, गृहिणी, गाय, बैल, गायक,
गायिका। या ठिकाणी तुम्ही घोडा, घोडी, जनक, जननी, ताई, दादा, दीर, जाऊ पुल्लिंग शब्दाचं तुम्ही या ठिकाणी स्त्रीलिंगामध्ये रूपांतर करत आहात। नर्तक, नर्तिका, नर, मादी, नातू, नात, पंजी, पंजोबा सगळे पुल्लिंगी शब्द आहेत, त्याचे तुम्ही स्त्रीलिंग या ठिकाणी बनवले आहेत। चोर हा शब्द असा आहे की त्याचा पुल्लिंगाचा स्त्रीलिंगी होत नाही, चोर चोरच। इथे पहा पती, पत्नी, पाटील, पाटलीन, पुत्र, कन्या, बाई, पुरुष, बाबा, आई, बालक, बालिका, बंधू, भगिनी, भगवान, भगवती, भाऊ, बहीण, म्हैस, रेडा। माकड, माकडीन, माता, पिता, मास्तर, मास्तरीन, मांजर, बोका, मित्र, मैत्रीण, मुलगा, मुलगी, मेंढी, मेंढा, मोर, लांडोर, युवा, युवती, राजपुत्र, राजकन्या असे भरपूर उदाहरणं देता येतील। लेखक, लेखिका, वर, वधू, वानर, वानरी, वाघ्या, मुरळी, वाघ्या मुरळी लक्षात ठेवायचं आहे। विजेता, विजेती, विद्वान, विदुषी, विधुर, विधवा, शिक्षक, शिक्षिका, शेळी, बोकड, सम्राट, सम्राज्ञी, साधू, साध्वी, श्रीमान, श्रीमती। खालील भिन्नलिंगी शब्दांचा योग्य पर्याय ओळखा। भिंत, बगीचा, आई आणि बाग। बघा तो बगीचा, त्यामुळे या ठिकाणी बगीचा हा शब्द भिन्नलिंगी आहे। ती भिंत, ती आई, त्यामुळे तो ने बसणारा तो भिन्नलिंगी आहे। लिंग विचारानुसार गटात न बसणारा शब्द तो डोंगर हा आहे, कारण वन, जंगल आणि पुस्तकाला ते हा शब्द वापरला तो, म्हणून तोचा शब्द वेगळा आहे। खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता बघा। भूतदया, वाट, पाऊस आणि यश। भूतदया, वाट, पाऊस आणि यश यामध्ये पाऊस हा पुल्लिंगी शब्द आहे। पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता। काठा, काटा, फुलपाखरू, वेल आणि माकड। ती वेल असं आपण म्हणतो, त्यामुळे वेल हा शब्द स्त्रीलिंगी आहे। गटात न बसणारा शब्द कायदा आहे। नाटक, अक्षर आणि गणित एकत्र आहेत। लिंग बदल करा। अध्यक्ष, अध्यक्षा, गवळी, गवळण। गवळीचं तुम्ही गवळण करू शकता। युवक, युवती, लिंग बदल करा असा प्रश्न येतो, तेव्हा या प्रकारे तुम्ही आन्सर लिहायचे आहेत। हवामान या शब्दाचं लिंग ओळखा असं विचारल्यानंतर ते हवामान, त्यामुळे हे नपुंसक लिंग असं आहे। उंट या शब्दाचे लिंग बदला असा प्रश्न आल्यानंतर उंटाचा लिंग बदल सांडणी असा आहे। चोर या शब्दाचा लिंग बदल करा असं तुम्हाला फसवं येऊ शकतं, चोर या शब्दाचा लिंग चोरच आहे। वाघ्या या शब्दाचं लिंग बदल करा असा प्रश्न आल्यानंतर मुरळी असं याचं आन्सर आहे। वधू, वर, नायक, नायिका, जनक, जननी हे सगळे लिंग बदल केलेले शब्द आपण या व्हिडिओमध्ये पाहिले। ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। 10th स्टँडर्ड CBSE बोर्डच्या मुलांसाठी ऑल लेसन्स आणि ऑल ग्रामरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।